आघाडी आणि मनसे एकत्र, जितेंद्र आव्हाडांच्या अध्यक्षतेत नाद निवासस्थानी महत्त्वाची बैठकीचा व्हिडिओ जितेंद्र आव्हाडांकडून सोशल मीडियावर प्रदर्शित. सोलापुरात अतिवृष्टी आणि महापुरामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न, आमदार गोपीचंद पडळकरांकडून 25 टेम्पो चारा पूरग्रस्त भागात रवाना. एकात्मिक तिकीट प्रणालीचं पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण होण्याची शक्यता. मुंबईकरांची प्रवास करताना वेगवेगळ्या ठिकाणी तिकीट खरेदीपासून सुटका होणार. तिकीट काढताना लागणारा प्रवाशांचा वेळ वाचणार. गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा. शिर्डीतील हॉटेल सन अँड सँड मध्ये बंद दाराआड चर्चा, सूत्रांची माहिती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज अहिल्यानगर दौऱ्यावर. लोणी इथे पूर्णाकृती पुतळ्याचं अमित शहांच्या हस्ते होणार अनावरण. कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत संध्याकाळी बूथ प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा. देशावर बेगडी प्रेम करणाऱ्यांची राजवट सध्या सुरू. राहुल गांधींवर गोळ्या चालवण्याची भाषा उघडपणे केली जाते, तर सोनम वांगचुक सारख्या देशभक्तांना देशद्रोही ठरवून संस्कृती संविधानाचा खेळखंडोबा केला जातो. सामनातून टीका. वाशिममध्ये वंचित बहुजन आघाडीची जिल्हास्तरीय बैठक. स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुका ताकदीने लढवण्याचा कार्यकर्त्यांचा निर्धार. फलोत्पादन औषधी वनस्पती मंडळ बंद करण्याची सरकारवर नामुष्की. 2014 नंतर मंडळाच्या निधीकरता आवश्यक पाठपुरावा न झाल्यानं निधीत घट. सरकारकडून या संदर्भातील शासन निर्णय जाहीर. आजपासून 3 दिवस मनसे नेते मराठवाड्याच्या दौऱ्यावर. बाळा नांदगावकर आणि मनोज चव्हाण मराठवाडा दौऱ्यावर. लातूर, धाराशिव, सोलापूर येथील शेतकऱ्यांच्या घेणार भेट. जे कुणाला जमलं नाही ते महायुतीनं केलं. टीकेपेक्षा बहिणींच्या चेहऱ्यावरील आनंद महत्वाचा. टीकेकडे लक्ष न देता योजना सुरूच ठेवणार. उद्धव ठाकरेंच्या टीकेला आदिती तटकरेंचं उत्तर. नागपूरच्या विमानतळ धावपट्टीला विलंब. आठवड्यात पूर्ण होणाऱ्या धावपट्टीला 1.5 वर्ष लावली. नागपूरकरांना 150 कोटींचा चुना लावला. गडकरींचा विमानतळ प्राधिकरणावर थेट हल्लाबोल. सिंहस्थ कुंभमेळा ऐतिहासिक असेल. 12 ते 14 हजार कोटी कुंभमेळ्याला लागतील. पालकमंत्री वेगळा विषय, मी सध्या कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांचं वक्तव्य. जिथे भाजपा सक्षम तिथे स्वबळावरच लढणार. गणेश नाईकांचं शिंदेंना आव्हान. एसटी प्रवर्गाचं प्रमाणपत्र नाही तर मतही नाहीत. दीपक बोरहाडेंचा सरकारला इशारा. समाजाच्या भेटीगाठीसाठी राज्यभर दौरे करणार. धनगर आंदोलक दीपक बोरहाडेंची माहिती. जिल्हा परिषद निवडणुकीची संध्याकाळपर्यंत घोषणा. दिवाळीनंतर 2 दिवसात आचारसंहिता जाहीर होईल. मंत्री चंद्रकांत पाटलांची माहिती. गौतमीवर कारवाईसाठी पोलिसांवर दबाव आणणं बरं नव्हे. रोहित पवार यांची चंद्रकांत पाटलांवर टीका. तर मला शिकवण्याची गरज नाही, चंद्रकांत पाटलांचं रोहित पवारांना प्रत्युत्तर. चंद्रकांत पाटलांनी निलेश घायवळला पोसलं. घायवळला विदेशात पळून जाण्यास चंद्रकांत पाटलांनी मदत केली. धंगेकरांचे चंद्रकांत पाटील यांच्यावर गंभीर आरोप. सिंधुदुर्गमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. वैभववाडीचे तालुकाध्यक्ष मंगेश लोके यांचा भाजपात प्रवेश. जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्यावर कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून केला प्रवेश. विधी आणि न्याय विभागाची परवानगी न घेता जी.आर. कसा. छगन भुजबळांचा बैठकीत सवाल उपस्थित. हैदराबाद गॅझेटचा शासन निर्णय रद्द करा. बैठकीत विजय वडेट्टीवारांची मागणी. जी.आर. रद्द करण्यावर जरांगे वडेट्टीवारांवर संतापले. मराठ्यांचा जी.आर. रद्द करा, वडेट्टीवारांची मागणी. नव्या जी.आरमुळे ओबीसी आरक्षणाला धोका नाही. कागदपत्राशिवाय जात प्रमाणपत्र मिळत नाही. बबनराव तायवाडेंचं वक्तव्य.
कुणीही जी.आरचा फायदा घेऊ नये, ओबीसींनी 10 तारखेचा मोर्चा मागे घ्यावा, बावनकुळे यांचं ओबीसींना आवाहन. 10 तारखेपर्यंत मराठ्यांचा जी.आर रद्द करा, वडेट्टीवारांनी महायुतीला दिली मुदत. जी.आरमुळे 2 समाजात दरी, वडेट्टीवारांचं वक्तव्य. रत्नागिरीत 9 ते 14 वयोगटातील 50,000 मुलींना HPV लस देण्यात येणार. भविष्यात मुलींना कॅन्सरचा धोका टाळण्याकरता लसीकरण करणारा रत्नागिरी राज्यातला पहिला जिल्हा. सिल्लोडमध्ये भाजपच्या वतीनं जीएसटी धोरणासंदर्भात व्यापारी मेळाव्याचं आयोजन. आमदार संजय केणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळावा. दिवाळीच्या तोंडावर वीज दरवाढ, प्रति युनिट 35 ते 95 पैशापर्यंत बिल वाढणार. सप्टेंबरमध्ये झालेल्या वीज वापरावर इंधन समायोजन शुल्क आकारण्याचा महावितरणचे आदेश. अमरावतीत तुकडोजी महाराजांच्या 57व्या पुण्यतिथी महोत्सवाला प्रारंभ. मोजरी गुरुकुंजात पहाटे 5 वाजता तीर्थस्थापनेनं महोत्सवाला प्रारंभ. गुरुकुंज नगरीतून तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेची शोभायात्रा काढण्यात आली. नागपुरात मेंदूज्वर संशयित 20 रुग्ण आढळून आलेत. आतापर्यंत 10 बालकांचा मृत्यू. पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेतील 3 सदस्य पथकाकडून नागपुरात मृत्यू झालेल्या भागात पाहणी. म्हाडा धुळखात पडलेल्या दुकानांच्या किमती कमी करणार. मुंबई आणि कोकण मंडळातील म्हाडाची तब्बल 124 दुकानं विक्री अभावी धुळखात. दुकानांमुळे प्राधिकरणाचा मोठा निधी अडकून. चंद्रपुरातील 285 उमेदवारांना शासकीय नोकरीची नियुक्तीपत्र प्रदान. यामध्ये 202 अनुकंपाधारक आणि 83 सरळ सेवा भरतीतील उमेदवारांचा समावेश. ठाण्यात अभिजात मराठी भाषा गौरव सोहळ्याचं आयोजन. 7 ऑक्टोबर रोजी राम गणेश गडकरी रंगायतन इथे सोहळ्याचं आयोजन. केडीएमसीची अंतिम प्रभाग रचना जाहीर. हरकतींवर दुर्लक्ष करत 27 गावे महापालिकेत कायम. रस्त्यावर लढण्याची वेळ आली तरी लढू, खासदार सुरेश म्हात्रेंचा इशारा. केडीएमसी निवडणुकीच्या अंतिम प्रभाग रचनेवर मनसेचा आक्षेप. मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांनी व्यक्त केली तीव्र नाराजी. भिवंडीत शिवरूपानंदन महाराज यांच्या वतीनं अधिवेशनाचं आयोजन. पथ प्रसार करण्याकरता संत अखिल समिती महाराष्ट्र प्रदेशातर्फे आयोजन. अधिवेशनात 127 संप्रदायातील शेकडो साधू संत सहभागी. कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यात हरिनाम सप्ताहाची सांगता. यावेळी बुजवडे गावातील गावकऱ्यांनी अभंग आणि कीर्तन करत गावातून काढली दिंडी. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नोकर भरतीला परवानगी. 559 पदभरतीला सहकार खात्याकडून मंजुरी. सहकार विभागाच्या मंजुरीमुळे पालकमंत्री चंद्रकांत पाटलांना मात्र धक्का. गडचिरोलीत अनुकंपा आणि सरळ सेवेच्या 210 उमेदवारांना नियुक्तीपत्र. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 80 तर अनुकंपा तत्वावरील 130 उमेदवारांचा समावेश. निलेश घायवळचं आधार कार्ड लोकशाहीच्या हाती. आधार कार्डवर गायवळ असं आडनाव. आडनावात फेरबदल करून घायवळने मिळवला पासपोर्ट. शंकर पाटोळेंच्या अडचणीत वाढ. ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त लाच प्रकरणातील शंकर पाटोळेंवर ठपका. या प्रकरणी 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अनुष्का मोरे यांची वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयात आयुक्त म्हणून अनुकंपा तत्वावर नियुक्ती. अनुष्का मोरे 26/11च्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद पोलीस उपनिरीक्षक प्रकाश मोरे यांच्या कन्या. मराठा आरक्षणासंदर्भात सुनावणी पुढे ढकलण्यात आली. आता 15 ऑक्टोबरला दुपारी 3 वाजता होणार सुनावणी. अपरिहार्य कारणास्तव सुनावणी पुढे ढकलली. परभणीत दसरा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महिलांकरता उपक्रम. शिवसेनेच्या वतीनं 12,000 साड्यांचं वाटप. सईद खान आणि बालाजी कुऱ्हाडे यांच्या नेतृत्वात उपक्रमाचं आयोजन. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा हंबरडा मोर्चा.
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात निघणार मोर्चा. 11 ऑक्टोबरला विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा. शेतकऱ्यांना नुकसानीचा मोबदला मिळण्याकरता मोर्चा. ठाण्यात बंजारा समाजाचं आंदोलन. हैदराबाद गॅझेटनुसार एसटी ब मध्ये आरक्षण मिळवण्याच्या मागणीकरता बंजारा समाज आक्रमक. मध्य रेल्वेवर आज मेगा ब्लॉक. नियमित देखभाल आणि अभियांत्रिकी कामांकरता मेगा ब्लॉक. भायखळा स्थानकावर विशेष ट्रॅफिक ब्लॉक. वाशिममध्ये सप्टेंबर महिन्यात एसटीच्या तब्बल 53 फेऱ्या रद्द. मुसळधार पावसाचा एसटीला फटका. एसटी महामंडळाला 30,60,000 रुपयांचा फटका. सोलापूर तुळजापूर महामार्गावरील वाहतूक मार्गात बदल. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त हजारो भाविक तुळजापूरला पायी चालत जात असल्यानं निर्णय. गडचिरोलीत परिवहन आयुक्तांनी घेतला रस्ता सुरक्षेचा आढावा. यावेळी अपघाताच्या कारणांचा अभ्यास करून उपाययोजना करण्याच्या दिल्या सूचना. ठाकरेंच्या शिवसेनेने आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर खड्डे भरण्यास सुरुवात. शहरातील खड्डे भरताना कामाची पाहणी करण्यात आली. 15 दिवसात शहरातील खड्डे भरा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा. राज्यात शक्ती चक्रीवादळाचा इशारा. मुंबई, रायगड, रत्नागिरी, पालघर आणि सिंधुदुर्ग या किनारी जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी. जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता. धाराशिव जिल्ह्यात भूम, वाशी आणि कळंब भागात रात्रभर पाऊस. बाणगंगा आणि दुधना नदीला पूर. नदीकडेच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा. काढणीला आलेल्या सोयाबीन पिकांचं नुकसान. पैठण तालुक्यात मुसळधार पावसामुळे फळबागांचं नुकसान. मोसंबी उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात. बुलढाण्यात महाबीजकडून शेतकऱ्याची फसवणूक. सीड्स प्लॉट लावण्यासाठी दिले बोगस बियाणे. तत्काळ नुकसान भरपाई द्यावी शेतकऱ्यांची मागणी. पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान. पालकमंत्री गणेश नाईक यांनी केली नुकसानीची पाहणी. नुकसानग्रस्तांना तातडीनं मदत देणार, नाईकांचं आश्वासन. धाराशिवमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं आंदोलन. पंजाबच्या धर्तीवर शेतकऱ्यांना 50,000 रुपयांची मदत आणि संपूर्ण कर्जमाफी करावी, शेतकऱ्यांची मागणी. प्रवरा उद्योग समूहाच्या वतीनं पूरग्रस्त भागाकरता 1 कोटी रुपयांची मदत जाहीर. माजी खासदार सुजय विखे यांनी दिली माहिती. जालना जिल्ह्याला अतिवृष्टीच्या यादीतून वगळलं. निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या चुकीमुळे जिल्ह्याला अतिवृष्टीतून वगळलं. सरकार सरसकट मदत करण्याच्या निर्णयापर्यंत. महायुतीच्या आमदारांकडून शेतकऱ्यांना धीर. कोल्हापुरात सोयाबीनच्या उभ्या पिकांवर शेतकऱ्यानं फिरवला ट्रॅक्टर. वारणा नदीला आलेल्या महापुरामुळे पिकांचं मोठं नुकसान. सरकारनं आर्थिक मदत देण्याची मागणी. चंद्रपूरमध्ये काँग्रेसचा मोर्चा. ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीकरता मोर्चा. राज्य सरकार ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप. अहिल्यानगर जिल्ह्यातील 5 लाख हेक्टरहून अधिक शेती उद्ध्वस्त. अनुदानाच्या अटी शिथिल करून मदत जाहीर करावी, शेतकऱ्यांची अपेक्षा. पैठणमध्ये विविध मागण्यांकरता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा रास्ता रोको आंदोलन. राजू शेट्टींच्या प्रमुख उपस्थितीत आंदोलन करण्यात आलं. वर्ध्यात किरकोळ कारणावरून मुलानेच केली वडिलांची हत्या. घराला कुलूप का लावलं या कारणावरून हत्या. आरोपी मुलाला अटक. वर्ध्यात तडीपार गुन्हेगाराकडून सेलू शहरात मोठ्या प्रमाणात दारूची वाहतूक. गुन्हेगाराला अटक करत गाडीसह दारूसाठा जप्त. वर्ध्यात दुर्गा मूर्ती विसर्जन मिरवणुकीदरम्यान 2 गटात वाद सोडवायला गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या हातावर धारदार शस्त्रानं वार. 2 आरोपींना अटक. नंदुरबारमध्ये धडगाव तालुक्यातील प्रतीक्षा पेट्रोल पंपावर अज्ञाताकडून तोडफोड. तोडफोडीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत चित्रित. गुन्हा देखील दाखल.
बुलढाण्यात बावनबीर गावात देवी विसर्जन रॅलीत दगडफेक, 5 ते 7 लोक जखमी. सध्या गावात तणावपूर्ण शांतता. अमरावतीत घरफोड्यांची आंतरराज्यीय टोळी, क्राईम ब्रँचकडून ट्रॅप, 4 जणांना अटक. 27 घरफोडीचे गुन्हे उघड. एकूण 21,36,688 रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त. नवी मुंबईत उलव्यामध्ये सिक्युरिटी गार्डची हत्या, 2 आरोपींना अटक. रात्री उशिरा गरबा खेळण्याकरता जाण्याच्या किरकोळ वादातून हत्या. मीरा रोड परिसरातील दोघांची फसवणूक. थायलंडमध्ये नोकरीचा आमिष दाखवत केली 12 लाखांची फसवणूक. या प्रकरणी 8 जणांवर गुन्हा दाखल. अलिबागमध्ये बनावट नोटांचा पर्दाफाश, लाखो रुपयांच्या बनावट नोटांसह 1 जण अटकेत. वृद्ध महिलांना लक्ष्य करणाऱ्या चेन स्नॅचरला दहिसर पोलिसांनी ठोकल्या बेड्या. जीआरपीच्या मदतीनं मध्य प्रदेशातील बुरहानपूर येथून अटक. अमरावती शहरात बिबट्याची दहशत. बांबू गार्डनमध्ये गायीची शिकार करताना बिबट्या कॅमेऱ्यात चित्रित. नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. विरारमध्ये नालासोपारा विरार लिंक रोडवर भर रस्त्यात खड्डा. खड्ड्यामुळे अपघात होऊन तरुणाला दुखापत. प्रशासनाविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप. उत्तर प्रदेशच्या फरुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये स्फोट. मिथेन गॅस गळतीमुळे स्फोट. दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, 7 जण जखमी. अपघातानंतर घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात. ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन. वयाच्या 87व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. प्रसिद्ध अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन. आशिष शेलार यांनी छत्रपती शिवाजी पार्क स्मशानभूमीत पार्थिवाचं घेतलं दर्शन. उल्हासनगरच्या शासकीय महिला सुधारगृहातून 12 महिला पळाल्या. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल. 6 महिलांना केली अटक. धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणकर्त्या महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न. शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांकरता शेतकऱ्यांचं उपोषण सुरू. गडचिरोलीतील अहिरेचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांचं दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीत नृत्य. मिरवणुकीत आदिवासी संस्कृतीची झलक दाखवणारं पथक, वायोलिन वाद्य पथक आणि दाक्षिणात्य वाद्यवृंदांचा समावेश. बीडच्या खासदार स्वर्गीय केशर क्षीरसागर यांचे 19वे पुण्यस्मरण. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी वाहिली आदरांजली. पुण्यस्मरणानिमित्त ढोक महाराजांच्या कीर्तनाचं देखील आयोजन. गिरगावात फूड स्टॉलवर गॅस सिलेंडरला आग. खाडीलकर रोड परिसरात घडली घटना. आगीत स्टॉल जळून खाक. स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. 3 वर्षीय चिमुकल्यानं वाचवला आईचा जीव. मुलानं आईला बाजूनं खेचल्यानं अनर्थ टळला. बिहारच्या सौदागर पट्टी परिसरात घडली घटना. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. जोगेश्वरी मेट्रो स्टेशन खालील खड्ड्यात तरुणाचा पाय अडकला. अग्निशमन दलानं खड्डा खोदून तरुणाला बाहेर काढलाय. जुन्या वादाच्या रागातून नाल्यात फेकून दुचाकी जाळल्या. उल्हासनगरमधील धक्कादायक प्रकार समोर. अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल. नाशिक रोड परिसरात बिबट्याचं दर्शन. परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. वनविभागानं पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची केली मागणी. सोनम वांगचुक यांच्या अटकेविरोधातील याचिकेवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. वांगचुक यांना 26 सप्टेंबरला राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक. वांगचुक यांच्या तातडीनं सुटकेच्या मागणीकरता पत्नी गीतांजली अंगमो यांची सर्वोच्च न्यायालयात धाव. तामिळनाडूत कोल्ड्रिफ्ट कफ सिरपच्या विक्रीवर 1 ऑक्टोबरपासून बंदी. कफ सिरपच्या नमुन्यात भेसळ आढळल्यानं उत्पादन आणि विक्री थांबवण्याचे आदेश. छत्तीसगडमध्ये 103 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. यातील 49 नक्षलवाद्यांवर एकूण 1 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. 1 जानेवारी ते 1 ऑक्टोबरपर्यंत एकूण 410 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण.
आज भारत पाकिस्तान महिला क्रिकेट सामना आयसीसी वन डे विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान सामना दुपारी 3 वाजता सामन्याला होणार सुरुवात. कसोटीनंतर शुभमन गिल एकदिवसीय संघाचा कर्णधार, बीसीसीआयच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय. नवी मुंबई विमानतळावर स्थानिक आणि प्रकल्पग्रस्तांची भरती करा अन्यथा विमान उडू देणार नाही. शेकाप नेते जयंत पाटील यांचा इशारा. विमानतळाला दिवा पाटील यांचं नाव देण्याचा आग्रह. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.